बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोपांना चांगलाच ऊत आल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर एक मोठा दावा केलाय। मोठ्या आकांना वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा वडेट्टीवारांनी केलाय। पुरावे नष्ट होऊ शकतात, काहीही होऊ शकतं असं वडेट्टीवार म्हणतायत। विरोधकांकडून काय आरोप केले जातात आणि त्याला सरकारनं काय उत्तर दिलेलं आहे बघूया, त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। वाल्मिकच्या एन्काउंटरची विरोधकांना भीती। आकाला वाचवण्यासाठी वाल्मिकचा गेम होणार। विरोधकांच्या आरोपांमुळे सत्ताधारी सावधान। परळीचा बाहुबली वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे। सीआयडी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं वाल्मिक कनेक्शन शोधते। वाल्मिकची सीआयडी कोठडीत चौकशी सुरू असतानाच आता विरोधकांनी आरोपांचा नवा बॉम्ब गोळा टाकलाय। वाल्मिक कराडमुळे त्याचा गॉडफादर अडचणीत येऊ नये यासाठी त्याचा एन्काउंटर केला जाऊ शकतो अशी भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो। म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे। वाल्मिक कराडचा एन्काउंटर होणार हा विरोधकांचा दावा हास्यास्पद असल्याचा टोला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला। सीएम साहेबांचं स्टेटमेंट पाहिलं असेल किंवा तपासाचा जर आपण रोष पाहिला असेल तर मला नाही वाटत कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। धस कोणत्या पक्षाची आहे? मग आपण असं कसं म्हणतात? मित्र पक्षाची ही जबाबदारी राहिली असती तर त्यांनी हे गोष्टी बोलल्याच नसत्या। एक आणि देवेंद्रजींचं आपण कालचं स्टेटमेंट पाहिलं असेल की कोणी काही असो, कोणताही मोठा माणूस असो, त्याला आम्ही वाचवणार नाही। आता तपास चालू आहे तर तपासामध्ये जे निघेल ते होईल। विरोधकांच्या एन्काउंटरच्या आरोपात कोणतंही तथ्य नसल्याचा पलटवार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय। विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय। कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत। एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आहे। संतोष देशमुख प्रकरणामुळे अनेक बड्या राजकीय नेत्यांचं राजकीय करिअर पणाला लागलंय। त्यामुळे एन्काउंटर करून काही कड्याच जोडल्या जाऊ नयेत अशी व्यवस्थाही होऊ शकते असा आरोप होऊ लागलाय। या आरोपांमुळे आता वाल्मिकचं संरक्षण करण्याची जबाबदारी सीआयडीच्या खांद्यावर येऊन पडलीये। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।